नमस्कार. मराठी कथा संमेलन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. गुलमोहर या पुस्तकातील कथा अडळपद, लेखक वपू काळे. भाग 2. स्वयंपाक फारसा करायचा नव्हताच. भात वरण झाल्यावर पद्मिनी विद्याधरला बोलवायला बाहेर गेली. फोटोचा अल्बम पाहण्यात विद्याधर स्वतःला विसरला होता. क्षणभर ती थबकली. त्याला त्या विश्वातून बाहेर कसा आणायचा हे तिला कळेना. तशीच पाय न वाजवता पद्मिनी स्वयंपाकघरात आली. मग गाण्याची ओळ मोठ्यांदा गुणगुणत ती बाहेर आली. तेवढ्याच आवलीनं विद्याधरनं अल्बम बाजूला ठेवला. क्षणभर पद्मिनी घुटमळली आणि मग पाठीमागून त्याच्या गळ्यात हात टाकीत ती म्हणाली, आणताय ना डब्बा? येता ना? तिचे हात हातात ठेवीत विद्याधर म्हणाला, होय, तू बोलवायच्या आधी मी आता उठणारच होतो. विद्याधर पोळी भाजी आणण्यासाठी बाहेर पडला. पद्मिनी पानं मांडण्याची तयारी करू लागली. सुहासिनी विद्याधर नेहमी एकाच ताटात जेवायचे हे तिला आठवलं. आता एकच ताट घ्यायचं की 2 ताटं घ्यायची? जेवणावरून सुद्धा विद्याधरला सुहासिनीची आठवण होणार. शेवटी आधी आपण त्याला वाढू या म्हणजे प्रश्न मिटला. या विचारानं तिनं एकच ताट घेतलं. विद्याधर आल्यावर त्या एका ताटाकडे पाहत राहिला. आपलं जेवण झाल्यावर ही जेवणार का? एकाच ताटात जेवण्याची हिची इच्छा आहे. शेवटी तो म्हणाला, तुझं पान घे ना, आपण एकदमच बसू. 2 निराळी ताटं घ्यायला हरकत नाही. हा निर्णय पद्मिनीला आपोआप मिळाला. 2 जण जेवायला बसली. पण विद्याधरला काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. एकाच पाण्यात जेवल्याचे प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून दूर होत नव्हते. जेमतेम पहिला भात खाऊन तो उठला. पद्मिनीला जेवण जाणं शक्य नव्हतं. तिच्या मनात आलं, आपण नेहमीच अशा एकलेपणाच्या भावनेत राहणार का? विद्याधर नेहमीच जुन्या आठवणीच्या ओझ्याखाली वावरणार आहे का? ह्या सगळ्याचा शेवट कसा केव्हा होणार? हात पुसत ती सहज आरशासमोर आली. स्वतःचं निरीक्षण करू लागली. लग्न झाल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी म्हणे, मुलीत फरक दिसायला लागतो. आपल्यात काहीच फरक झालेला नाही. साहजिकच आहे. लग्न झाल्याची खूण फक्त मंगळसूत्र एवढीच, बाकी काहीच नाही. आपण लग्न केलं. वरात नाही, मुंडवळ्या नाहीत, होम हवन नाही, पंगत नाही, घास नाही, इतकंच काय, पण उखाणाही नाही. साधा काल रात्री पहिला स्पर्श नाही. पण त्यात कुठं होती ती स्पर्शाची भूक? नुसतीच धाकधूक. तृप्ती पण नाही, अतृप्ती पण नाही. माया होती पण प्रणय नव्हता. जिव्हाळा होता पण लालसा नव्हती. शब्द असावा पण अर्थ नसावा. सूर असावा पण आर्तता नसावी. पालवी असावी पण मोहन नसावा. तसंच काहीचं. स्पर्श होता पण अंगावर थरारून उभा राहणारा काटा नव्हता. मग कसा फरक दिसावा? कसलं तेज चढावं? रात्र होती, मिलन नव्हतं. जागरण होतं, धुंदी नव्हती. दूध उतू गेल्याच्या वासानं पद्मिनी भानावर आली. जमिनीवर ओघळणाऱ्या दुधाकडे पाहून तिला असं वाटलं की आपलं जीवन असंच या उतू गेलेल्या दुधासारखं आहे. 2-3 दिवसानंतरची गोष्ट. विद्याधर बाहेरून आला. त्याच्या पाठोपाठ एक पाटीवाला आला. पद्मिनीला बाहेर बोलवून त्याने सामान उतरून घ्यायला सांगितलं. आश्चर्यानं पद्मिनी बाहेर आली. स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांनी भरलेली ती पाटी पाहून तिचं आश्चर्य द्विगुणित झालं. पद्मिनीच्या प्रसन्न चेहऱ्याकडे टक लावीत पाहत विद्याधर म्हणाला, खूप दिवस मनात होतं घरात सगळी स्टीलची भांडी असावीत म्हणून. जाऊन घेऊन आलो. तुला बरोबर घेऊन जाण्याचा विचार होता, पण म्हटलं तुला एकदम चकित करावं. आता पितळी भांड्यांची गरज नाही. आणखीन लागणारी भांडी आपण बरोबर आणू. पिंपसुद्धा सांगून ठेवलंय. यानंतर 2च दिवसांनी घरात स्टीलचं फर्निचर आलं. स्वयंपाकासाठी लोखंडी सेल्फ आलं. विद्याधर उत्साहानं स्वयंपाकघराची मांडणी करण्यात पद्मिनीला मदत करू लागला. उद्या गवंडी बोलावलेत. सुतार पण यायचा आहे. नवीन ओटा करून घेऊ. उभ्यानं स्वयंपाक करायला आवडतो ना तुला?
हो, आणि ती कोपऱ्यात मोरीसुद्धा नको. लहानसं वॉश बेसिन बसवून घेऊ. ओट्याखाली कपाट होणारच आहे. त्यात सगळी जुनी पितळी भांडी राहतील. अय्या, मग दूध त्यांचं कुठे ठेवायचं? राणी सरकार, त्यासाठी नवीन कपाट येणार आहे. पद्मिनीपेक्षा जास्त उत्साहानं विद्याधर म्हणाला. तो आठवडा निरनिराळ्या सोयी करून घेण्यात व सामान लावण्यात गेला. विद्याधरची मनस्थिती पद्मिनीला कळत नव्हती. सगळ्या गोष्टी चांगल्या होत होत्या तरी ती धास्तावलेली राहायची. विद्याधर सुवासिनीला विसरला का? ती मग त्याच्याकडे रोखून पाहायची. त्याच्या मनोव्यापाराचा अंदाज लागतो का बघायची. आणि तिच्या रोखून पाहण्याकडे दुर्लक्ष करीत विद्याधर दुसरा विषय काढायचा. सुवासिनीच्या आठवणी विसरण्यासाठी सगळा आटापिटा. तेवढ्यासाठी नवीन भांडी, नवीन रचना. भूतकाळ आणि गतस्मृतीचं अस्तित्व यावर पडदा टाकण्याचा फसवा प्रयत्न. दुसऱ्याच आठवड्यात विद्याधर ऑफिसच्या कामानिमित्त गावाला गेला. पद्मिनी एकटी राहिली. पण नाही, तिच्याजवळ सुवासिनी होती सोबतीला. असंख्य विचार होते. एवढी धावपळ करून विद्याधरनं स्वयंपाकघराचं स्वरूप बदलून टाकलं. त्यामागची भूमिका तिला समजली. नकळत ती सुवासिनीच्या फोटोजवळ आली. तिनं तो फोटो हातात घेतला. ती स्वयंपाकघरात आली. तिनं त्या फोटोला स्वयंपाकघराचं बदललेलं स्वरूप दाखवीत म्हटलं, पाहिलंस माझा नवा संसार? या बघ सगळ्या नवीन सोयी. हे कपाट, हा ओटा, ही स्टीलची भांडी, सगळं नवीन. जुनं राहिलं आहे फक्त विद्याधरचं मन तुझ्या आठवणींनी भरलेलं. पण मला आता त्यात खेद वाटत नाही. पूर्वी वाटत होता असंही नाही. पण वाटायचं मी त्यांना तुझा विसर पाडू शकेन म्हणून. आता वाटतंय त्यांना तुझा विसर पाडायला लावणं हेच अमानुषेचं लक्षण आहे. तुझं स्थान फार मोठं आहे. मला तिथवर पोचता येणार नाही. पद्मिनीचं मन एकदम शांत झालं. तिला आता करण्यासारखं काही उरलं नाही. सुवासिनीचा फोटो टेबलावर ठेवताना तिला वाटलं, खरं म्हणजे हा फोटो आणखीन उंचावर राहावा. कुणीही यावं, त्याला हात लावावा एवढा तो सामान्य नाही. या विचारासरशी तिनं तो फोटो दरवाजावर लावला. मग तिला वाटलं, स्वयंपाकघराप्रमाणे याही खोलीचं स्वरूप बदलायला हवं. या निराळ्या रंगाच्या भिंतींनी, तसल्याच पडद्यांनी, चादरींनी सुवासिनी विद्याधरचं निर्वाज्य प्रेम पाहिलेलं आहे. हा रंग आपण बदलला पाहिजे. जागा बदलणं शक्य नाही. कमीत कमी स्वरूप तरी बदलूया. 4 दिवसांच्या विद्याधरच्या गैरहजेरीत पद्मिनीनं नवीन रंग लावून घेतला. फर्निचरची जागा बदलली. पडदे, चादरी सगळं बदललं. बाहेरच्या माणसाला काय, पण विद्याधरलाही स्वतःची खोली ओळखता आली नसती. खोलीत आमूलाग्र बदललेलं स्वरूप पाहून विद्याधर दारातच थबकला. पद्मिनीची कलात्मक दृष्टी पाहून तो निहायत खुश झाला. त्याचा आनंद त्याच्या डोळ्यात भावेना. हातातली सुटकेस दरवाजातूनच पलंगावर भिरकावीत अनामितपणे जवळ आलेल्या पद्मिनीला बाहुपाशात घेत तो म्हणाला, पद्म्या, माझ्याजवळ शब्द नाही तुझं कौतुक करायला. पद्मिनी गहिवरली. तेवढ्यात विद्याधरचं लक्ष टेबलाकडे गेलं. सुवासिनीचा फोटो न दिसल्यावर तो गंभीर झाला. लगबगीनं पद्म्या म्हणाली, फोटो मी इथे लावलाय दरवाजावर. विद्याधर काही बोलला नाही. पुन्हा तो खुशीत आला. पद्मिनी स्वयंपाकाला लागली. विद्याधर पाठोपाठ स्वयंपाकघरात येत म्हणाला, लवकर आटपायचं हा, सिनेमाला जायचंय. कोणत्या? जो असेल तो. तुझ्याबरोबर बघायचा यालाच महत्त्व आहे आज. पद्मिनीनं लगबगीनं पानं घेतली. त्यातलं एक ताट विद्याधरनं उचललं आणि तो पद्मिनीला म्हणाला, आपण एकाच ताटात जेवू, चालेल ना? पान वाढल्यावर पूर्वीच्याच खेळीमेळीनं तो म्हणाला, आज तू मला घास दिला पाहिजेस. मला मागचं सगळं उलटं काढायचं आहे आज. मला घास हवा. नुसता घास घेणार नाही, ओखानाही हवा त्याआधी. बाहेर पडल्यावरही विद्याधर सारखा बोलत होता. सुवासिनीनं मागं पत्रात लिहिलं होतं,
काही काही वेळा हे इतके बोलतात की विचारू नकोस. मग प्रत्येक वाक्याला मी हू हू करावं असं वाटतं. इतकी मग ताळंबळ उडते माझी. पद्मिनीला ते आठवलं. त्याच वेळी विद्याधर म्हणाला, तुझं लक्षच नाही माझ्याकडे. आहे हो आहे. मग हू हू का नाही करत? करते ना. लांबवरूनच पद्मिनीला बिराज भाऊची पोस्टर दिसली. ती चपापली. सुहासिनी आणि विद्याधरनं पहिल्यांदा तोच सिनेमा पाहिला होता. तोही अर्धाच. मध्यंतर झाल्यावर विद्याधर तिला म्हणाला होता, निष्कारण सिनेमा बघण्यात मी तुझ्याशी बोलण्याचे क्षण वाया घालवतो आहे. आपण घरी जाऊया. कोणताही विरोध न करता तत्परतेने सुहासिनी उठली होती. नंतरचा सिनेमा न बघता दोघं घरी परतली होती. मग सकाळ होईपर्यंत दोघं झोपली नव्हती. रात्रभर गप्पा मारीत होती. हे सगळं पत्रात सविस्तर लिहून तिनं पुढे जाता जाता लिहिलं होतं. थोडक्यात सांगू का तुला पद्म्या? अगदी अगदी अद्वितीय गामा रात्रीयम. बॉक्सची तिकीटं काढून दोघंजण आत गेली. पद्मिनी सारखी स्वतःशी म्हणत होती, मी आहे का एवढी भाग्यवान? न्यूजरील संपलं. विराज भाऊची टायटल सुरू झाली. विद्याधर एकदम कावराबावरा झाला. तुम्ही आज खूप थकला आहात, बरं नाही ना वाटत? जाऊया आपण घरी. सिनेमाचं काय एवढं महत्त्व? विद्याधर न बोलता उभा राहिला. दोघंही बाहेर पडली. मुक्तेनं चालू लागली. पद्मिनीच्या मनात आलं, दोघांनीही अर्धा सिनेमा पाहिला. पण परिस्थिती घरी आल्यावर विद्याधर लगेच पलंगावर आडवा झाला. पद्मिनीनं काही विचारलं नाही. जेवढ्या नकळतपणे विद्याधरचा डोळा लागला तेवढ्याच नकळतपणे त्याला जागही आली. रात्रीचा 1:30 वाजला होता. टेबल लॅम्प जळत होता. टेबलावर डोकं ठेवून पद्मिनी झोपली होती. विद्याधर चपापून उठला. अजून आपल्याला स्वतःवर ताबा ठेवता येत नाही याचा त्याला खेद वाटला. पायांचा आवाज न करता तो पद्मिनीजवळ गेला. आबांना पत्र लिहिता लिहिता तिला झोप लागली होती. तिच्या हाताखालून त्यानं हलकेच कागद काढून घेतला आणि तो वाचू लागला. आबा, आनंद पोटात मावेनासा झालाय म्हणून मी तुम्हाला लिहिते आहे. आनंद वाटला म्हणजे वाढतो म्हणतात ना. खूप आनंद झालाय मला. कसला विचारा ना. सांगू? पराजयाचा. होय, पराजयाचं सुख झालंय मला. आबा, विद्याधरना जिंकण्यासाठी मी लग्न केलं त्यांच्याशी. सुवासिनी एवढं प्रेम मला कोणी देऊ शकणार नाही असं ते म्हणायचे. म्हणून मी लग्न केलं, सौंदर्याच्या आणि इतर गुणांच्या जोरावर. पण मी हरले आहे. सुवासिनीनं त्यांना किती सौख्य दिलं आहे याची कल्पना येणार नाही कुणाला. 1 वर्षाच्या कालावधीत देण्यासारखं असं सुवासिनीनं काही ठेवलेलं नाही. सुवासिनीला ते विसरणं शक्य नाही आणि त्यांनी तिला विसरावं असं मला वाटतही नाही. तिनं अढळपद मिळवलं आहे. तुम्हाला आता आमचं घर ओळखायला येणार नाही. स्वयंपाकघराचं स्वरूप त्यांनी पार बदलून टाकलंय. नवीन ओटा, सेल्फ, स्टीलची भांडी, सगळं नवीन. पण आबा, तुम्हाला म्हणून सांगते, सुवासिनीचा विसर पडावा म्हणून ही धावपळ आहे सगळी. 4 दिवसांकरता ते बाहेरगावी गेले होते. तेवढ्या अवधीत मी बाहेरची खोली बदलून टाकली, रंग बदलला, फर्निचरच्या जागाही बदलल्या. मला सारखं वाटतंय की या खोलीतल्या प्रत्येक वस्तूनं त्या दोघांचं अमर्याद प्रेम पाहिलेलं आहे. मी तिथं नवीन आहे. स्टेनलेसची नवीन भांडी आणली आहेत ना, तशीच आहे मी. आबा, आपली सुवासिनी फार मोठी होती. यांचं तिच्यावर प्रेम पाहिल्यावर मला प्रश्न पडतो की प्रेम माणसाला स्थैर्य देतं का दुबळे पण देतं? काही का देईना. सुवासिनीचा टेबलावरचा फोटो मी मुद्दाम भिंतीवर लावला आहे. कुणी त्याला जाता येता हात लावावा एवढी ती सामान्य स्त्रीची प्रतिमा नाही. यांना फोटो उचललेला पाहून काय वाटलं याची मला कल्पना नाही. पण पत्र अपुरं राहिलं होतं. नकळत विद्याधरच्या तोंडून हुंदका बाहेर पडला.
तेवढ्यात पद्मिनी जागी झाली. कसलाही विचार न करता विद्याधरनं तिला जवळ ओढली. दोघांनी एकमेकांना ओळखायचं, एकमेकांना समजलं होतं. आता तिचं शब्दांनी जागा राहिली नव्हती, फक्त भावनांना जागा होती. त्यांनी अश्रूचं रूप धारण केलं होतं. दोघांचे अश्रू एक झाले होते. दोघंही रडत होते, पण त्या रडण्यात अमाप आनंद होता, अमाप आनंद होता.